नमस्कार. निलिमा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण करूया काकडीचा कायरस. पारंपरिक पण थोडी विस्मरणात गेलेली अशी ही रेसिपी आहे. यासाठी मी मध्यम आकाराची 200 ग्रॅम वजनाची काकडी घेतलेली आहे. 200 ग्रॅम काकडीसाठी 10 ग्रॅम मोहरीची पावडर घेतलेली आहे. मोहरीच्या पावडरमध्ये थोडं पाणी घालून ती भिजत घालूया. चिंच, गूळ आणि मोहरी हे यातील प्रमुख घटक आहेत. काकडीची सालं काढून ती विळीवर सुरीने किंवा अशा चॉपरमध्ये चिरून घेऊया. काकडी कापल्यानंतर त्यामध्ये जर का थोडं जून बी असेल तर ते चमच्याने काढून घ्यायचं. काकडीची थोडी चव पाहिजे, कारण ती कधीकधी कडू असू शकते. आता मी चॉपरवरती थोडीशी जाडसर अशी ही काकडी चिरून घेतलेली आहे. आपण मोहरीच्या पावडरमध्ये पाणी घालून ठेवलं होतं, ते थोडंसं बारीक रवीने 2 ते 3 मिनिटं घुसळून घेऊया. यामुळे मोहरीला चांगला फेस येतो आणि पदार्थामध्ये त्याची चव चांगली उतरते. 2 चमचे गुळामध्ये 1 चमचा चिंचेचा कोळ घालून गूळ भिजण्यापुरतं 2 चमचे पाणी घालूया आणि चमच्याने चांगलं एकजीव करून घेऊया. आणि आता आपण कायरस करायला सुरुवात करूया. प्रथम घालूया फेसून घेतलेली मोहरी. 1 ते 1.5 चमचा चांगलं खमंग असं दाण्यांचं कूट घातलेलं आहे. 1.5 ते 2 चमचे ओला खवलेला नारळ घातलेला आहे. आता हे घालूया चिंच गुळाचं पाणी. आता चवीपुरतं मीठ घालूया आणि वरून घालूया थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि यावर देऊया मस्त साजूक तुपाची चरचरीत अशी फोडणी. 2 चमचे साजूक तूप कढईमध्ये गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. या पदार्थामध्ये आपण फेसून मोहरी घातलेली आहे. मोहरीचा स्वाद आणि तिखटपणा पुरेसा असतो, पण अगदी स्वादासाठी ही अगदी कमी तिखटाची मिरची मी फोडणीमध्ये घातलेली आहे. आता हे सर्व पदार्थ आपण चमच्याने एकत्र करून घेऊया. चातुर्मास आता लवकरच सुरू होत आहे, तेव्हा उपास सोडताना बिना कांद्या लसणीचं असं हे डाव्या बाजूचं तोंडी लावणं अगदी मस्त होतं आणि तुम्ही हे नक्की करून पहा. चिंच, गूळ, मोहरीची पावडर, दाण्याचं कूट यामुळे या पदार्थाला अशी एक छान ग्रेव्ही सुटते आणि चवदार असं हे तोंडी लावणं तयार होतं. असं हे खूपच छान ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक तोंडी लावणं तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.